नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेली अशोक काकांनी संकलित केलेली पोथी अधिक मास महात्म्य. आजचा आपला अध्याय चाललाय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता एका श्रोते जन, अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केली या घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथांचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे. प्रश्न करीतसे श्री लक्ष्मी, वदतसे कैवल्यधामी, तेची श्रवण कीजे तुम्ही, पापक्षयाते जाणपा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पै. तव लक्ष्मी वदे जी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मज निरोपी जे तत्वता, जेणे भवव्यथा निवारी. कवण पापाची या रासी, नष्ट होती दीपदानेशी, पूर्वी ऐसी या वृत्तासी, आचरून पुण्यराशी तो झाला. हे साध्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण, तव बोले जनार्दन, ऐक कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक, कुटील लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, माता पित्या ते त्यजुनी आधी, मातृगमनी दुराचारी. भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही, श्रुष्णा भगिनी कन्ये तेही, याते रथ जो स्वदेही, ऐसी महापातके अपार. तया पापाचे क्षाळन, होय केली या दीपदान, आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवर, केशवा अर्पण दान करी, प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मास वरी पै द्यावे. स्नान कीजे प्रातःकाळी, गंगा यमुना सागर जळी, अथवा सरोवराचे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवणाते जरी, वापी कूप तडागाचे परी, स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसली या पाही, प्रवाहा जावया शक्ती नाही, शीतोदक नसे सर्वैंतही, तरी बाध नाही उष्णोदका. संपूर्ण फल असे उष्णोदकी, त्वया द्विगुणित जाण शीतोदकी, वापी कूप आणि तटाकी, चतुर्गुणित जाण पा. नदी तीराची या ठाई जाण, दशगुणित घडे पुण्य, तया दशगुणे जाण, घडे पुण्य गंगा स्नाने. महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तीरीही, संकल्पयुक्त स्नान केले जीही, तरी सहस्त्रगुण पुण्य जोडे. ऐसे नाना विधे ते सारून, मग कीजे देवतार्चन, स्वये ताम्र पात्री आज्य घालून, दीप लावूनी ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण, पाचारावे तया लागून, दीपपूजन करू जाण, द्यावे दान ब्राह्मणादी. दक्षिणेसहित दीप, एक मासवरी साक्षेप, केलिया हो यने पाप, सुख अमोपते पावती. आयुरारोग्य संतती अपार, चुके यम यातना की अघोर. दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पै. अपमृत्यू गंडांतर, दूर होय हा निर्धार, ये विषयी आन विचार, न घडे साचार जाणपा. फक्त जन्मार्जित जे पाप, तेही झडे आपोआप, शतजन्माचा जो लेप, तोही अमूप झडत असे. परिश्रद्धा पुरस्कार नाही, नित्य नित्य हव्यास देही, घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी, परिपूर्ण जळसंधी, पूजुआ विधी करुनिया. तयावरी मग दीप ठेवुनी, जळकुंभासहित दीजे दानी. एक मासवरी प्रतिदिनी, करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते, समान लाभ दोही ते. सौभाग्य अथवा विधवयते, समान पुण्याते पाविजे. वरकड करिता यज्ञदान, द्रव्य पाहिजे तया लागून,
येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कर करावे जाण. श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही. भाव धरोनी देही अति आदरे अर्पिजे. नाना परी धृत मिश्रित अपूप अन्ने यथास्थित. षड्रसे पक्वान्ने बहुत ब्राह्मणा ते अर्पावी. गोभू हिरण्यदानांनी जो अर्पी भूदेवा लागुनी. मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी. पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी. वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होय. क्षत्रिय जो विजयी रणात न बाधित शस्त्र घाय. स्त्रियांते वैधव्य नाही कुमारी ते निज भ्रतार तोही. सुलक्षणीक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण रात्रौ कीजे हरी जागरण. प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामे द्विज पाही. पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांद तसे. भिक्षा मागून नित्यानित्य कुटुंबाते संरक्षित. तयावरी ही अतीत असली या सांभाळीत माध्यान्नी. धन्य ऐशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर. रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार न मानी. समयी आली या अतीत लाहे लाहे दुणावत. तयाते असे तोषवीत भोजन पाने आदरेसी. भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्रहक कैचा तेथे. परिसमयी असेल ते यथारुची संपादी. स्वपुत्राची आशा न धरी मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी. न उरो आपणा दुसरे दिनी परिखेद मनी मानिना. ऐशी स्त्री धर्मानुकूल तया पुरुषाचा सुफळ काळ. तयावरी तुष्टे हो गोपाळ पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी. सदा वर्तता सदाचारी माहे मुरारी कसवटी. तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची मानी उत्कृष्ट. मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी. असो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत. गृही धेनुसेवा नित्य करीत उदरभरी ऐसिया परी. नित्य करुनी प्रातस्नान वरी करीतसे जपध्यान. मग करुनिया भिक्षाटन अतितासहित भोजन करीतसे. धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर. नाही तरी असाक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहाते. अतिथी बैसवुनिया द्वारी स्वगृही भोजन जो करी. सोयरियाची प्रार्थना करी बरविया परी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयासी तरी नरकी वास तयासी. ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर. अतिथी अभ्यागता विरहित भोजन घडे जयाते नित्य. तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी. रात्रौ करी हरी जागरी तेणे तुष्टे नारायण. ऐसी करिता काळक्रमणा पैसा वेची सत्कारणा. तव मलमास प्रवर्तता जाणा करी विचारणा मानसी. म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी. कवणे करावे दानासी व्रत प्रभावासी याची पै. मी तव दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ. दानधर्म यथास्थित न घडे किंचित मज लागे. ऐशी चिंता परमहृदयी उद्भवली तयाशी पाही. म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे. प्रतिदिनी मौन धरून पुराणी बसतो जाऊन. तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निगुती. तोची बोध चित्ती ठसावून म्हणे हेची करावे आपण. मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजानिष्ठे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती
दान देत असे ब्राह्मणाप्रती, ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चिती वर्तले. एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी, दीप लावून धृतेसी सन्निधेसी ठेवित. पूजा करुनी संकल्पयुक्त, प्रातकाळी अर्पू ब्राह्मणाते. ऐसा नेम करुनी हृदयात, प्रातस्नानाते जातसे. तव घरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही. तव एक बिडाळक तेथे पाही, मूषका लागी डसी तसे. तिथे दीपज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्र युगुळी. तरी मांजरे ते वेळी, केली नवाळी ते ऐका. आपल्या पुढल्या हाताने दीप सरसावईत युक्तीने, मूषक दृश्य व्हावा तेणे, म्हणून केला उपाव. तो कृपाळू तो सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर. परी नवल वर्तते थोर, ऐका समग्र भाविक हो. तया मार्जना ते वेळी, विमान उतरले भूमंडळी. विमानी बैसवताची तात्काळी, देखे नेत्र कमळी ब्राह्मण. सुशर्मा स्नान करुनी आला, तो हा चमत्कार देखिला. मग बोलता झाला ते वेळा, विमानस्थाने ते काळी. म्हणे देवदूत हो विज्ञापना, माझा आणि जे हो मना. या बिडाळके पुण्याचरणा, केले म्हणून वाहिला विमानी. तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार. म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका. तरी संग संगती दोष जैसा, हाही पुण्यलेश जाण तैसा. संवाद ऐकून या ऐसा, चित्त उद्विग्नते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा. अच्युता अनंता माधवा, करुणार्णवा दीनबंधो. कवण पुण्याच्या या राशी, बिडाळक आचरला देहासी. नेणे पूर्व सुकृताच्या राशी, म्हणोनी विमानासी प्राप्तता. हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना. क्षीराब्धिशायी नारायणा, करुणाघना दीनबंधो. मी तव अभागी पूर्ण, नेणेच कधी पुण्यचरण. मज पापिया ते स्वर्गभुवन, प्राप्त कोठून होय पै. ऐसा सद्गदित अंतरी, परमद्रवला हृदय मंदिरी. अश्रू चालिले नेत्रद्वारी, करुणास्वरी भाकीत. तयाची करुणा ऐकूने, कृपेने द्रवला नारायण. तयाचे चतुर्भुज करुण, तात्काळ वाहिला विमानी. या लागी केले पुण्याचरण, ते कदापि वाया न जाय जाण. वाया गेलिया येईल उणे, ब्रीद पूर्ण तोरडी असे. स्वबुद्धी अथवा सत्संगती, पुण्य घडावे भलत्या रीती. तेणे संतोष श्रीपती, अधोगती नवजाय. धन असुनिया पदरी, जो दान धर्माते न करी. तया पापिया नरक अघोरी, जन्मवरी सुटे चीना. म्हणोनी अवचिता नरदेहो, सुकते लाधला पाहा हो. न विचारिता न्यायान्यायो, करी संचयो धनाते. ऐसी वयसा संसारी वेचिता, केवी घडे सार्थकता. तेची वयसा निघोनी जाता, मग धन्न वार्ता केवुती. संचय केला ज्या धनाते, तो राहे जेथील तेथे. एकलेची जाण घडे त्याते, जेथील तेथे निजात्मा. धर्म नेणे काही, जडला प्रवाही जन्मपंक्ती. हाची जाणोनी अभिप्रावो, कृपाळू जो देवाधिदेवो. म्हणोनी सुलभ उपावो, नरमुनी ठेविता जनाते. म्हणोनी सुशर्मा द्विजवर, वर्ततसे दरिद्राचार. परिचित्ती धरुनी निर्धार, केला उद्धार स्वये तेणे. या लागी प्राणी या ते पाही, सुलभ उपाव निर्मिला मही. म्हणोनी आचरावे देही, सार्थकता पाही अनायास. ऐसा इतिहास पुरातन, लक्ष्मी ते निवेदी नारायण. म्हणोनी तुम्हा श्रोते जन, केले निरोपण यथामती. तरी ग्रंथावरी ठेवून विश्वास, स्वये कराहो या व्रताचा सायास. जेणे चुके हो गर्भवास, चुके अनायास जन्मपंक्ती. येथ मुख्य भावासी कारण, भावे संतुष्ट जनार्दन. येर अभाविकते पतन, न चुके जाण निर्धारे. ऐका भावार्थासी कारण,
तुलसी दळे संतुष्टे जनार्दन, म्हणोनी गर्वरहित जाण, करावे पूजन महाविष्णूचे. हाची जाणोनी निर्धार, वाग्वल्ली तुळसी दळ आचार, तेणे अर्चिला रमावर, प्रीती पडी भारे आपुलिया. स्वस्तिश्री अधिक महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सूत विरचित, षष्ठोध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षष्ठोऽध्यायः. शुभं भवतु.